दत्तगुरु या पृथ्वीवर का आले यामागे एक जुनी कथा आहे. ही आहे श्री गुरुचरित्र अध्याय 3 मधील गोष्ट. ती म्हणजे अंबरीश राजा आणि दुर्वास ऋषी यांची. प्राचीन काळी अंबरीश नावाचा एक परम भक्त राजा होता. तो दर एकादशीला कडक उपवास करायचा. एकदा काय झालं, त्याचं व्रत मोडण्यासाठी साक्षात दुर्वास ऋषी तिथे आले. त्या दिवशी द्वादशीची वेळ फक्त काही घटिका उरली होती. राजाने ऋषींना जेवणाचे आमंत्रण दिले. ऋषी म्हणाले, मी नदीवर स्नान करून येतो, मगच जेवेन. वेळ निघून चालली होती. जर द्वादशी संपण्यापूर्वी राजाने उपवास सोडला नसता तर व्रत मोडलं असतं. म्हणून राजाने ऋषींची वाट पाहून शेवटी फक्त तुळशीचं तीर्थ घेऊन उपवास सोडला. स्नान करून परतलेल्या दुर्वास ऋषींना हे कळलं आणि ते प्रचंड रागावले. माझ्या आधी तू भोजन केलंस असं म्हणत त्यांनी राजाला शाप द्यायला सुरुवात केली. अंबरीश राजा भगवान विष्णू यांचे परम भक्त होते. पता नहीं किस रूप